इंडिया टुडे आणि सी वोटरनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने एक सर्वे केला। त्या सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागांमध्ये महाविकास आघाडीला 26 आणि महायुतीला 22 जागा ज्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहेत। या सर्वेवर नागपूरकरांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत नागपुरातील सर्वच राजकीय पक्षांचे युवा पदाधिकारी यावेळी आपल्यासोबत उपस्थित आहेत। विविध पक्षांचे हे पदाधिकारी आहेत। आपण यांना विचारूया की जो सर्वे करण्यात आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहे त्या 26 दाखवण्यात आलेल्या आहे आणि महाविकास आघाडीला म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांना 22 जागा दाखवलेल्या आहे। तर काय वाटतंय आपल्याला, कसं बघताय आपण या सर्वेकडे? मागच्या वेळेस जे सर्वे दाखवले होते बाकी ठिकाणी राज्यात, त्यापेक्षा राज्यामध्ये रिझल्ट जनतेने हा दाखवूनच दिला आहे। सर्वे हा काय म्हणतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आज राम मंदिराचं उद्घाटन आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे, बाकींच्या पक्षात जसं अजितदादा असेल, एकनाथ शिंदे असेल, आदरणीय देवेंद्रजी असेल, अजितदादांच्या माध्यमातून महायुतीचे ते सक्षम नेते असल्यावर सर्वे हा फक्त आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये, जसं मला सगळं माहीत आहे की सगळी जनता सर्वे हा फक्त आपापल्या माध्यमातून हा एखाद्या व्यक्तीने दाखवलेला आहे। म्हणजे एखाद्या चॅनलनी सर्वे दाखवला म्हणजे ती ग्राउंडमध्ये परिस्थिती तशी नसते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं महायुतीला यश मिळत आहे आणि जनता भक्कम पाठीशी उभी आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वे हे लोकांच्या समोरच लक्षात येईल की आज पण ग्राउंडवर पाहिला तर सगळे लोक महायुतीच्या कलमध्ये, प्रत्येक व्यक्तीला हा सर्वांगीण विकास, जे विकासाचं माध्यम आदरणीय मोदीजींचं आहे, त्या विकासाच्या याच्यावरच सर्वच जनता महायुतीच्या बाजूने येणाऱ्या तुम्हाला लक्षात असेल। आपण बघितलं या सर्वेमध्ये 2014 पेक्षा 2019 पेक्षा 2024 मध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळत असताना लोकसभेमध्ये दिसत आहे। तर काँग्रेसला ज्या जागा मिळत आहेत जास्त, खरंच ग्राउंडवर ती परिस्थिती आहे का? बिलकुल ग्राउंडवरती परिस्थिती आहे। नागपूर ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद काँग्रेसकडे आहे, भरपूर पंचायत समिती, बाजार समिती नागपूर काँग्रेसकडे आहे। सुनील भाऊच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये व नागपूर शहरामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने काम होत आहे। नागपूर शहरामध्ये जो प्रशासन बसवलेला आहे महानगरपालिकामुळे, त्यामुळे BJPचेच महानगरचे कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी म्हणा किंवा जे पदाधिकारी आहेत ते नाराज आहे। इलेक्शन झालेले नाही आहे। ग्राउंड लेवलवर एवढ्या चांगल्या पद्धतीने काँग्रेस काम करत आहे। बूथ लेवलवर, बूथ कमिट्या बूथ लेवलवर काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि हा सर्वे बिलकुल परफेक्ट आहे आणि चांगल्या पद्धतीने नागपूर लोकसभा व ग्रामीण लोकसभा हे दोन्ही लोकसभा आपण काँग्रेस निवडून येऊ। आपण बघितले, यांना विश्वास आहे। तुम्हाला काय वाटतं की जो सर्वे आलेला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे गट असो, अजितदादा असो, हे भाजपसोबत आल्यानंतर सुद्धा ज्या जागा आहेत त्या वाढताना सर्वेमध्ये दिसत नाही आहे, काय वाटतं? अब की बार विदर्भ में 11 की 11 सीटें महायुति के लिए मिलेगी। महायुतीकडे आमच्याकडे 11च्या 11 सीट्स कंप्लीट राहतील आणि महाराष्ट्रामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष आहे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी महायुतीमध्ये अब की बार 45 पार हा नारा दिलेला आहे। कंप्लीट ग्राउंडवरती कुठेही काँग्रेसची हवा नाही आहे, काही नाही आहे। सर्वे रिपोर्ट ज्या पद्धतीने आलेला आहे तो आम्ही मान्य करत नाही। ग्राउंडवरती कुठेही काँग्रेसचे कार्यकर्ते देखील नाही आहे, पण हवा नुसती असल्यानंतर फुग्यातनं जशी हवा निघून जाते तशी ती इलेक्शननंतर काँग्रेसची हवा निघालेली दिसेल। आपण बघितलं यांचं म्हणणं आहे। तुला काय वाटतं की कुठेतरी या फोडाफोडीच्या राजकारणातून आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे जे आकडे समोर आलेले आहेत तर त्याचा काय फरक वाटतोय का? नाही, नक्कीच नाही होणार। कारण मागच्या ज्या निवडणुकीत आपण बघितलं तर जनतेने कौल जो दिला होता तो भाजपकडे दिला होता। शिवसेनेनी त्याच्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनी दगाफटका करून जे काही आहे पहिले महायुतीतून वेगळे पडले, त्यामुळे जनतेचा कौल अगोदरही भाजपला होता आणि आजही भाजपला राहणार आहे। आणि जसं माझ्या अगोदर अमेयजींनी म्हटलं तसे 45पेक्षा जास्ती सीट्स आम्ही या माध्यमातून महायुती या निवडणुकीत जिंकणार आहे। आपण बघितलं यांचं म्हणणं आहे, काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राच्या मनात जे होतं ते त्या कौलामधनं आपल्याला स्पष्ट आलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेला भारतीय जनता पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण हे मान्य नाही। आपण इतिहास
केव्हाही उचलून बघाल तर शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांनी केली, हे शेवटपर्यंत सत्य राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना हे माननीय शरद पवार साहेबांनीच केली, हेच नेहमी इतिहास राहील. पक्ष कोणी घेऊन दुसरे नवीन हे करून त्यांचा पक्ष होत नाही. जे आता निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे त्यानुसार पक्ष जरी त्यांना मिळालं तरी पक्ष हा माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेबांनी सुरू केलेला याचीच नोंद राहील. आणि असा पक्ष उचलून आपली सत्ता स्थापन करणं हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलं नाही आणि त्याचा स्पष्ट कौल त्यांनी या निकालांमध्ये दिलेला आहे. पण बघितलं त्याचा स्पष्ट कौल जो आहे तो या सर्वेमध्ये आलेला असं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं की अजित पवार यांना भाजपने सोबत घेऊन सुद्धा जे आकडे यायला हवे होते सर्वे ते दिसत नाही आहे, कसं बघता? नाही, नक्कीच भाजपाने घोडचूक केली आहे अजित पवारांना सोबत घेऊन. कारण जे आधी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावत होते आता त्यांच्यासोबत बसल्यानंतर ते आरोप ते विसरले आहेत. ही गोष्ट जनतेला लक्षात येऊन चुकली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की अजित पवार त्यांच्यासोबत गेल्याने त्यांचा काही फायदा होणार आहे. उलट यात अजित पवारचंच नुकसान होणार आहे आणि त्यांचं राजकीय भवितव्य हे संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे. आपण बघितलं यांचं हे म्हणणं आहे की कुठेतरी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचं जे मत आहे, तुम्हाला काय वाटतं की काय जे विषय आहे ते या निवडणुकीमध्ये राहिले पाहिजे प्राधान्याने, काय वाटतं? विकासाचेच मुद्दे राहील. आज जो विकास मोदीजींनी गडकरी साहेबांनी जो केला आहे तो नुसत्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात तो विकास केलेला आहे. आता सी लिंक आपण नवीनच उद्घाटन झालं, अटल सेतू झाला आहे. म्हणजे विकास एवढ्या झपाट्याने झाले. विकास म्हणजे रस्ते म्हणजेच विकास आहे. लोकांना वाटतं जेव्हा रस्ते होईल तेव्हा दळणवळणाच्या सोयी येतील, गावं कनेक्ट होते. आज समृद्धी मार्गाने सगळे गावं कनेक्ट झाले. मुंबईपर्यंत आज तुम्ही लवकर पोहोचू शकता. पुन्हा एक नवीन समृद्धी मार्ग आपण तयार करतो आहे शिर्डीपर्यंत, तोहीसुद्धा होतो आहे. म्हणजे हे जे रस्ते होईल म्हणजे गावं हे शहराची कनेक्ट होतील आणि विकास वाढेल आणि रोजगार वाढेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कुठले मुद्दे असले पाहिजे विकासाचे, थोडक्यात सांगा. सर्वात आधी रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सर्वात आधी तो सोडवणं खूप गरजेचं आहे. आज युवा सरकार कोणाची असो जास्तीत जास्त युवावर जोपर्यंत आपण भर देत नाही, विद्यार्थ्यांच्या खूप अडचणी आहेत त्या सोडवणं खूप गरजेचं आहे. आणि नागपूरमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीयल सेक्टर आणून युवांना कसा रोजगार देता येईल आणि विद्यार्थ्यांच्याकडे कसं लक्ष देता येईल हे माझे आजचे मेन मुद्दे आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय एकंदरीत असलं पाहिजे की जे मुद्दे प्रमुख असतील आणि जे निवडणुकीसाठी लोकसभेच्या महत्त्वाचे असले पाहिजे? सर्वात खालच्या लेवलवर लोकांना राम मंदिर नाही पाहिजे आहे, त्यांना पोटा पाण्याची सोय पाहिजे आहे. आज सिलेंडर का रेट झालेला आहे, पेट्रोल डिझेलचे का भाव आहे सगळ्यांना माहीत आहे. हे जनताच्या आपल्या पोटामध्ये ठेवलेलं आहे आणि ते मतदानाच्या ह्याच्यानी ते सगळ्यांना ते दाखवून देणार आहे. आज अशी परिस्थिती आहे की गडकरी साहेबाचीच तिकीट भविष्यात नागपूरमधून कटेल तर हे काही खूप मोठं आश्चर्यवाली गोष्ट नाही आहे. इतकी गटबाजी आणि इतका अविश्वास या BJPमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही आहे की नागपूर ग्रामीण आणि नागपूर लोकसभा आणि नागपूर शहर हे दोन्हीही काँग्रेसकडे यावे चांगल्या पद्धतीने सीटा येईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कुठले मुद्दे राहतील आणि काय असलं पाहिजे एकंदरीत प्रचाराचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच प्रकारे म्हणजे समृद्धीचे जे काम चालू आहे, यूथ लोकांचा जो रोजगार सुरू आहे. आज आम्ही नमो मेळावा घेतला, त्यामध्ये आज आम्ही यूथ लोकांना 11,672 लोकांना नोकरी दिली आहे. प्रत्येक एरियातले लोक आहे. त्याचप्रकारे आज गडकरी साहेबाचं जसं म्हटलं की यांनी गडकरी साहेबाची तिकीट कन्फर्म नाही, 110% आम्ही सांगतो तुम्हाला की गडकरी साहेबांची तिकीट कन्फर्म आहे आणि राहील. तुम्हाला काय वाटतं? विकासाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये केंद्र शासनाने दिलेल्या सगळ्या योजना म्हणजे जन्मापासून घेऊन मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर देखील आज ज्या भारताच्या व्यक्तीला ज्या योजना आणि ज्या योजनेचा लाभ म्हणजे लाभार्थी म्हणजे आयुष्मान भारतपासनं घेऊन ते उज्ज्वला गॅस कनेक्शनपासनं घेऊन त्याच्यानंतर आवास योजनेपासनं घेऊन घरकुल योजनेपासनं घेऊन अनेक योजना ज्या आज लाभार्थ्यांना मिळालेल्या आहे. राशन कार्ड वन नेशनच्या अंतर्गत ज्या लोकांना भरपूरशा योजना मिळालेल्या आहे. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपानी आणि सगळ्या लोकांनी पद्धतीने त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवून त्या सगळ्यात जास्त आज प्रामुख्याने आज भारताला इतकं स्ट्रॉंग बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा खूप मोठा मुद्दा घेतला गेलेला आहे. ठीक आहे, तुला काय वाटतं? देशात नरेंद्र मोदी जी सरकार आहे देशाच्या कानाकोपऱ्यात विकासापर्यंत पोहोचलेले आहेत. गावोगावात विकास झालेला आहे.
युवकांना नवीन रोजगार मिळतात. स्टार्टअप माध्यमांनी कितीतरी लोकांना नवीन रोजगाराची संधी मिळालेली आहे आणि देशात रोजगार तर पोहोचतच आहे, गावागावात पोहोचत आहे. ज्या प्रकारे हे बोलले की नागपुरात गटबाजी चालू आहे, हे सगळं चुकीचं आहे, सर्रास चुकीचं आहे. नागपुरात नितीनजी गडकरी हे एक वनतर्फा निवडणूक जिंकणार आहे. आपण बघितलं निवडणूक जिंकणार असल्यामुळे काय वाटतं तुला, काय सांगतो? ऑफकोर्स भारतीय जनता पार्टीच निवडणूक जिंकतील नागपूरमध्ये. गडकरी साहेबांची तिकीट कापणं शक्य नाही. गडकरी साहेबांनी चौफेर विकास केलेला आहे. आपल्या शैलीतून त्यांनी जे रस्त्याचे जाळे विणलेले आहे ते सर्व नागरिकांपर्यंत पूर्ण मनामनात ते गडकरी साहेब पोचून गेलेले आहे. त्याच्यामुळे साहेबांची तिकीट कापणं तरी शक्य नाही. आणि मध्य प्रदेश झालं किंवा राजस्थान झालं, तिथे आपण कौल पाहिलेला आहे, कोणाच्या दिशेने लागला, काय लागला. त्याच्यामुळे सर्वे जरी काही आला तरी BJPला तोंड नाही व BJP शिवाय शासन नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये कोणी करू शकणार नाही. भारतामध्ये आता काँग्रेसनी इतके वर्ष राज्य केलं, तर काँग्रेसनी काय केलं, देशासाठी काँग्रेसनी काय केलं हे लोकांना दिसलेलं आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नवीन काही ना काही कायदे कानून निर्माण होऊन राहिलेले आहे. कुठेतरी प्रशासनावरती एक दबाव तंत्र वापरून लोकांचे कामं होऊन राहिलेले आहे. तर हे जनतेला दिसून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे गडकरी साहेब म्हणा किंवा भाजपमधील कोणत्याही नेतृत्वाला सध्या तरी तोंड नाही आहे आणि जनतेच्या मनामध्ये सध्या BJPच आहे आणि ते आपलं मतदानाच्या वेळेस कौल दिसून जाईल जनतेला. ठीक आहे, मतदानाच्या वेळी जनतेला कॉल दिसेल. काय वाटतंय, महाविकास आघाडी ज्या सर्वेमध्ये 26 जागा दिसत आहेत आणि महायुती जे आहे त्याला 22 जागाच दिसत आहेत, तर एक काय वाटतं? महायुतीच्या ज्या जागा आहे त्या 26 ज्या त्यांनी सांगितलेल्या आहे त्या 26 बिलकुल म्हणजे हे जे आकडे आहे बिलकुल चूक आहे. या सर्व गोष्टींमध्ये एकतर्फा भाजपा सरकार, महायुती सरकार ही येणार आहे. या गोष्टींच्या मागे फक्त एकच कारण आहे, तो आहे विकास. जे विकास कामं नरेंद्र मोदी जे माननीय मुख्यमंत्री आहे आपले, त्यांच्या प्रधानमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वात जे काही कामं झालेले आहेत त्या कामांच्या अनुषंगाने या गोष्टीला समोर घेऊन 100% महायुती सरकार येणार आहे. आपण बघितलं इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेमधले जे विषय होते, जी माहिती होती, त्यावर नागपुरातील या सर्व पक्षातील, विविध पक्षातील युवा राजकारण्यांचं जे आहे ते मत आपण जाणून घेतलं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.